कर्नाटक भूकमुक्त होण्यासाठी काँग्रेस सरकारची अन्नभाग्य योजना. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे. बोरगाव पूर्व भाग सोसायटीत धान्य केंद्राचं उद्घाटन. राज्यातील हजारो गोरगरीब जनतेला 2 वेळचं अन्न मिळावं या दृष्टीने कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारने अन्नभाग्य योजना प्रभावीपणे राबवली. पंचहमी योजनेने तर अनेकांच्या जीवनात आनंद फुलवला आहे. अन्नभाग्य ही योजना कर्नाटक राज्यातील हजारो कुटुंबांना भूकबळीतून मुक्त केला आहे. इंदिरा किटच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूचं वितरण लाभार्थ्यांना सरकार करणार असल्याचे प्रतिपादन बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केलं. ते बोरगाव येथील बोरगाव पूर्व भाग प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या धान्य वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व चिकोडी काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले हे होते. यावेळी प्रारंभी पूजन लक्ष्मणराव चिंगळे यांनी करून नूतन धान्य केंद्राचं उद्घाटन केलं. श्रीफळ माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, दाजी पाटील, बाबासाहेब पाटील, के.पी. वसवाडे, सुरेंद्र पाटील यांच्या हस्ते वाढवण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला. अण्णासाहेब हावले म्हणाले, शेतकरी व सभासदांच्या हितासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पीक कर्ज देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. आता या संस्थेच्या माध्यमातून कर्नाटक सरकारकडून मिळणारे अन्नभाग्य योजनेतील धान्य व इतर सुविधा देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमासाठी S.M. माळी सर, विद्याधर अमन नावर, शंकर माळी, अशोक पाटील, प्रकाश पाटील म्हैसाळे सर, अनुज हावले, नगरसेवक रोहित पाटील, शिवाप्पा माळके, भाऊसाहेब पाटील, पोपट पाटील, सुनील पाटील, विजयकुमार शिंगे, अण्णासो पाटील, अण्णासाहेब बारवाडे, मारुती निकम, बाबासाहेब निकम, बाळासाहेब सातपुते, संजय हावले, अण्णासाहेब मालगावे, बाळासाहेब बसन नावर, रामचंद्र फिरकण नावर, नंदू हावले, शिशिर सातपुते, सिद्धार्थ हावले इत्यादी मान्यवर, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, सभासद व हितचिंतक उपस्थित होते. आभार राजू किचडे यांनी मानले. बोरगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಅನ್ನದ ಬೆಲೆಯನ್ನು ಯಾರಿಗಿರ್ತೀವಿ, ಯಾರಿಗೆ ತುತ್ತ ಅನ್ನ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಅನ್ನದ ಬೆಲೆ ಗೊತ್ತಿರ್ತದೆ. ಯಾರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಅನ್ನ ತಿಂತಾರೆ, ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂಥವ್ರಿಗೆ ಅನ್ನದ ಬೆಲೆ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಹಸಿವು ಮುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ಆಗಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾರೊಬ್ಬರು ಕೂಡ ಹಸಿವಿನಿಂದ ಆಗಬಾರ್ದು. ಹಸಿವಿನಿಂದ ಸಾಯ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ, ಉತ್ಕೃಷ್ಟ ದರ್ಜೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಾಗಲಿ ಅದು ಎಂದೂ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಕರ್ನಾಟಕ ಹಸಿವು ಮುಕ್ತ ಆಗಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ನ ಊಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆಯನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. 5 kg ಅಕ್ಕಿ ಕೊಟ್ಟರೆ 5 kg ಇನ್ನಿತರ ಬೇಳೆ 1 ಕಿಲೋ ಆಗಲಿ, ಸಕ್ಕರೆ 1 ಕಿಲೋ ಆಗಲಿ, ಅದು ತೊಗರಿ ಬೇಳೆ ಅರ್ಧ ಕಿಲೋ ಆಗಲಿ, ಉಪ್ಪಾಗಲಿ, ಹೆಸರು ಕಾಳಾಗಲಿ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಪ್ರಾರಂಭ 1997ರಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಒಂದು ಪತ್ತು ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮತ್ತು ಲಾಗುಡಿ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ಅಂಗಡಿಯನ್ನು ಈ 2 ಉದ್ದೇಶಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಸಂಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ನ್ಯಾಯಬೆಲೆ ಅಂಗಡಿ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೂಡ ಒಂದು ಪಡಿಬೇಕಂತ ನಾವು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಒಂದು ಬಂದಾಗ, ನಾವು ಒಂದು ಅರ್ಜಿ ಹಾಕಿದಾಗ ಆ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಕುಲಂಕುಷವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲೆಲ್ಲ ತನಿಖೆ ಆಗಿ ವರದಿ ಸಲ್ಲಿಸಿದ ನಂತರ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸರ್ ಅವರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಧೋರಣೆ ವಹಿಸಿ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಡಿಸುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿ